बातमी आहे। कल्याण न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंचे व्हीसीद्वारे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेले खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा ठाकरेंचा जबाब आहे। शिंदेंचे वकील असं म्हणतात एकनाथ शिंदे उद्या व्हीसीद्वारे हजर राहणार असल्याची वकिलांची माहिती आहे। कल्याण न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेला आहे आणि खोट्या गुन्ह्यात अडकवलं असा ठाकरेंचा जबाब असल्याचं शिंदेंचे वकील म्हणतात। 2009 मध्ये दिवंगत नेते वसंत डावखरेंनी कल्याण न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल केला होता। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपेंसह 5 जणांवर हा खटला होता। अजून 3 जणांचं स्टेटमेंट रेकॉर्ड होणं बाकी आहे आणि ठाकरेंच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे उद्या हजर राहणार आहेत। शिंदेंच्या वकिलांची ही माहिती आहे। 31 प्रश्न विचारले गेले। त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांच्या ज्ञानाप्रमाणे सदरची केस ही खोटी आहे आणि सदरच्या केसबाबत कोणत्याही प्रकारचं कोणाची त्यांनी मानहानी केली नव्हती आणि सदरच्या खोट्या केस प्रकरण अडकवल्याची केस अशी त्यांची आहे। हे सो अँड सो ह्या त्यांनी उत्तर अशी दिलेली आहेत। या आत्ता पुढची काय तारीख दिली तेव्हा किंवा या सदरचं केस प्रकरण उद्याच ठेवलेलं आहे। त्यात आनंदजी परांजपे साहेब स्वतः वैयक्तिक ते हजर राहतील, एकनाथजी शिंदे साहेब व्हीसीद्वारे येतील आणि देवळेकर साहेब जे आहे ते देवळेकर साहेब सुद्धा वैयक्तिकरित्या स्वतः उपस्थित राहणार आहेत। उद्या देखील सेम 313 प्रमाणे त्यांची प्रश्नावली उद्या होईल। यावरती पण युक्तिवाद झाला आणि आनंद परांजपे यांनी सांगितलेलं की ते कुठल्या तरी लिफाफामध्ये आले। सदरच्या केस प्रकरणाबाबत अजून युक्तिवाद झालेला नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नावलीमध्ये त्यांनी केस खोटी आहे एवढंच सांगितलेलं आहे। बघा, ही एक रेग्युलर प्रक्रिया आहे। आपल्याला जो आकडा प्रश्नांचा दिला गेला तो 100% चूक आहे। मुद्दा असा आहे की ही एक प्रक्रियेचा भाग आहे। आज 313 प्रमाणे जबाब नोंदवला गेला। या पुढच्या स्टेजमध्ये फायनल आर्ग्युमेंट आणि नंतर प्रकरण निकालासाठी ठेवलं जाईल। यातले अजून 3 लोकांचं जे आहे ते स्टेटमेंट रेकॉर्ड होणं बाकी आहे। ते पुढच्या 1-2 दिवसात उद्या किंवा परवा होण्याची अपेक्षा आहे। उद्धव ठाकरेंना बोलवलं जाणार आहे किंवा काही या संदर्भात माहिती नाही, हा न्यायालयाचा डिस्क्रिनरी आहे। न्यायालयाने जर म्हटलं तर कुणालाही कोर्टात जावं लागतं। आम्ही न्यायालयाला तशी विनंती करू। ज्या पद्धतीचं आत्ता सिच्युएशन तयार होईल कोर्टामध्ये त्या पद्धतीने आम्ही कोर्टाला अर्ज करू।